नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीचे किंवा दुष्काळाची जी मदत मिळत आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना KYC करावी लागत आहे, परंतु KYC केल्यानंतर त्यांची KYC सक्सेस झाली किंवा नाही, KYCची रक्कम जमा त्यांच्या खात्यावरती झाली किंवा नाही, जमा झाली तर कोणत्या खात्यावर जमा झाली, याबाबतचं शेतकऱ्यांना या अगोदर कोणतंच अपडेट बघता येत नव्हतं किंवा चेक करता येत नव्हतं। आता शेतकरी जे आहे ते स्वतः आपल्या मोबाईलवरती स्वतः चेक करू शकतात KYC सक्सेसफुल झाली आहे किंवा नाही, पेमेंट जी आहे ती या खात्यामध्ये जमा झालेली आहे किंवा नाही, का काही त्रुटी आलेली आहे का, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहील। त्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं। गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे जे आपला VK नंबर आहे, आता VK नंबर तुम्हाला कुठे मिळेल तर VK नंबर तुम्हाला तलाठी किंवा तुमच्या माई सेवा केंद्रावर किंवा तुमची जर KYC झालेली असेल तर जो तुमची KYCची जी पावती आहे त्या पावतीवर देखील तुमचा VK नंबर असतो, ते VK नंबर इथे टाकायचा आणि सबमिट करायचा। VK नंबर टाकून सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचे आपण इथे बघू शकता। इथे सर्वप्रथम आपला VK नंबर दाखवण्यात येईल, त्यानंतर शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर नेम, शेतकऱ्यांचे नाव दाखवण्यात येईल। इथे अकाउंट नंबर दाखवण्यात येणार नाही, दाखवत नाही आहे, किंवा जे तुमची डेट आहे ते दाखवत नाही आहे। अमाऊंट किती आलेली आहे तर 7,200 आणि रिमार्कमध्ये का पेमेंट स्टेटस काय आहे तर फेल, तर त्याचं कारण काय ते रिमार्कमध्ये दिलेलं आहे, आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट आधार नंबर, म्हणजे यांचं जे आधारचं आहे ते आधारमध्ये त्रुटी असल्यामुळं या शेतकऱ्यांची रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत जमा झालेली नाही आहे। अशा प्रकारची जर तुमच्या याच्यामध्ये त्रुटी असेल तर ते देखील इथे दाखवण्यात येईल। आता आपण एक दुसरा नंबर टाकून इथे चेक करूया। आता आपण परत एका दुसऱ्या शेतकऱ्याचा नंबर टाकलेला आहे, आपण इथे बघू शकता। शेतकऱ्याचे नाव, अकाउंट नंबर देखील इथे दाखवण्यात आलेला आहे, डेट दाखवण्यात आलेली आहे, KYCची डेट कधी KYC झालेली आहे ती, बँक नेम दाखवण्यात आलेला आहे, कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा झालेली ते देखील दाखवण्यात आलेलं आहे, किती रक्कम जमा झालेली आहे तर 6,885 आणि रिमार्कमध्ये काय आलेलं आहे सक्सेस पेमेंट। जर तुम्ही तुमच्या खात्यावर आले असेल, तुम्ही काढले असेल तर पेमेंट स्टेटस आहे सक्सेस। अशा प्रकारे जर का तुमच्या खात्यावरती रक्कम पूर्ण जमा झाली असेल तर अशा प्रकारे तुम्हाला हे स्टेटस दाखवण्यात येईल, जे आपण आत्ता बघितलेलं आहे एका शेतकऱ्याचा। परत आपण एका शेतकऱ्याचं जे आहे ते VK नंबर टाकू। VK नंबर टाकून जर का तुम्हाला अजूनपर्यंत रक्कम मिळाली नसेल किंवा तुमची KYC होत नसेल ते देखील चेक करूया। तर आपण इथे परत एका शेतकऱ्यांचं जे आहे ते VK नंबर टाकलेला आहे आणि तो VK नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे काय दाखवत आहे तर पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क करा। यामागे कारण असेल का, किंवा आपली जे VK नंबर आहे तो आत्ताच जनरेट झालेला असेल किंवा आपली KYC झालेली नसेल, किंवा मग आपला VK नंबर जो आहे तो कदाचित जो तहसीलमधून जनरेट झालेला आहे तो चुकीचा देखील असू शकतो। हे प्रॉब्लेम बरेच शेतकऱ्यासोबत झालेला आहे की त्यांना VK नंबर मिळाला परंतु त्यांची KYC ही चुकीची दाखवत आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या तलाठ्याशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, हे जे तुम्हाला जी KYC केली होती आणि केलेली आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित होत होते की आमचे KYC सक्सेस झाली किंवा नाही, रक्कम जमा झाली किंवा नाही, रक्कम जमा होणार किंवा नाही, कधीपर्यंत होणार, तर आपण आता स्वतः देखील आपल्या मोबाईलवरती अगदी 2 मिनिटामध्ये चेक करू शकता। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद।